धनंजय दादा, कसं वाटतं तुम्हाला अक्कलकोटमध्ये आमच्या बरोबर येऊन? नमस्कार, मी धनंजय कुलकर्णी. आज अक्कलकोटहून पुण्याला मी मिस्टर आणि मिसेस हरदास यांना दर्शन घेऊन प्रसाद घेऊन पुण्याकडे रवाना निघालेलो आहे. तर या माझ्या अनुभवाबद्दल आज मला असं बोलायचंय, काल गाणगापूरला इतकं सुरेख दर्शन झालं. अगदी स्वामी महाराजांच्या पालखीपाशी ताईंचं काका काकूंचं दर्शन छान झालं आणि आजचा प्रसाद पण व्यवस्थित घेऊन आम्ही पुण्याकडे निघालो आहेत. तर आजची कहाणी पुढे सांगते आमच्या ताई साहेब. आणि मला महत्वाचं सांगायचं आहे की प्रवास खूप मोठा होता आमचा आणि पैकी आम्हाला खूप वेळ गाडीमध्ये बसायचं होतं. पण धनंजय दादांची गाडी एकदम वेल मेंटेन होती. दादांचं ड्रायव्हिंग खूप जास्त छान आहे. आपली सोय केली बरं का, हो, काही कमी पडू नाही दिलं. करेक्ट. सो धनंजय दादांना जर तुम्ही फोन केलात तर ते तुम्ही ज्या कुठल्या प्लेसला जाणार असाल तिथली तुमची राहण्याची पण अरेंजमेंट खूप छान करून देऊ शकतात. तर दादा, आम्हाला नंबर सांगा बरं तुमचा, तुम्हाला कॉन्टॅक्ट जर करायचं असेल तर. धनंजय कुलकर्णी, माझा फोन नंबर 9850 99 52 92 आणि 97 30 85 308. माझ्याकडे इनोवा आहे, मी स्वतः चालवतो आणि व्यवस्थित मेंटेन केलेली आहे. आणि पुण्यामध्ये आहात तुम्ही? मी पुण्यात असतो. पण तुम्ही बाहेरची ऑर्डर घेता का? कुठेही जातो, फक्त पुण्यापासून सुरू होणार, पुण्यापाशी शेवट करणार असं करणार. ओके ओके. तर जर माझ्या सबस्क्रायबरमध्ये पुण्याचे कोणी लोक असतील तर तुम्ही धनंजय दादांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता, कारण ते नेहमी असतात. आणि कदाचित आम्ही पुढे ट्रॅव्हल ब्लॉग्स करू त्याच्यामध्ये सुद्धा. तर जे कोणी लोक पुण्यामध्ये आहेत तर तुम्ही धनंजय दादांना नक्की विचारू शकता जर कुठे तुम्हाला आउटडोर ट्रॅव्हल करायचं असेल तर. आणि तुम्ही राहण्याची व्यवस्था वगैरे सुद्धा खूप छान करून दिली जाईल. आणि इव्हन जर कोणी म्हणजे लेडीज स्पेशल वगैरे असं पण काही टूर्स असेल तरी पण तुम्ही खूप सेफली त्यांच्यासोबत ट्रॅव्हल करू शकता. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे ना. महाराष्ट्रात कुठेही जाऊ शकतो. महाराष्ट्रात कुठे जरी जायचं असेल तर सर्व माहिती सांगितलं जाईल. महाराष्ट्रातले तीर्थक्षेत्र असो, शक्तिपीठ असो, 5 ज्योतिर्लिंग असो, स्वामींची ठिकाणं असो, किंवा इतर स्थळ प्रेक्षणीय स्थळं असो, हिल स्टेशन असो, किंवा अजून समुद्रकिनारी कुठं व्यवस्थित आहे काय, कुठं सेफ आहे, सिक्युअर आहे, याची मी अगोदर काळजी घेतली जाते आणि त्यानंतरच आपला पुढचा प्रवास मी तुम्हाला सुरुवात केली जाईल. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे धनंजय दादांची स्पेशालिटी अशी आहे की त्यांना बायकांचे सगळे नखरे बरोबर कळतात, टँट्रम्स कळतात की राईट फ्रॉम वॉशरूम टू जेवण टू सगळीकडेच त्यांचे किती नखरे असतात. तर त्यांच्याकडे खूप पेशन्स आहेत. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. ते माझ्यासोबत ट्रॅव्हल करतात म्हणजे ते काही विचारूच नका, त्यांची पेशन्स लेवल खूप जास्त आहे. बरोबर ना दादा? अगदी. आणि विशेषतः मला एक गोष्ट तुम्हाला सगळ्यात व्यवस्थित सांगायची वाटते की प्रवासाला निघाल्यानंतर आपल्या गाडीत जे काही आहेत त्यांची काळजी घेणे माझं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे त्यांना कुठं नाश्ता आहे, कुठं जेवण आहे, आणि विशेषतः वॉशरूम स्वच्छ आहे का, व्यवस्थित आहे का, हे बघणं हे माझं काम आहे. आणि व्यवस्थित ठिकाणी वॉशरूमला घेऊन जाणं हे माझं काम आहे. त्याच्यामुळे मी त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी करू देत नाही. ही ऍडिशनल तुम्हाला एक सर्व्हिस आहे त्यांच्याकडून. सर्व्हिस नाही, पण हे माझं कर्तव्य आहे. असं आहे, इट्स माय फॅमिली. सो असं आहे. आणि आम्ही आत्ताच अक्कलकोट सोडलेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या घरी. खूप मोठा प्रवास आहे, खूप कंटाळवाणा प्रवास आहे.